नमस्कार, मी लक्ष्मण शिंदे. लक्षवेध ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. डोळे हा मानवाच्या शरीराचा महत्त्वाचा भाग, महत्त्वाचे ज्ञानेंद्रिय मानले जाते. सृष्टीचे सौंदर्य असो, ज्ञानाचे संकलन असो, का दैनंदिन कामकाज असो, हे सर्व व्यवहार सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्याला दृष्टीची अत्यंत आवश्यकता भासते. दृष्टीची भूमिका खूप महत्त्वाची असते. पण एखाद्या व्यक्तीला पूर्णपणे किंवा अंशतः दिसत नसेल, दृष्टीदोष असेल, तर त्याला आपण दृष्टीबाधिता म्हणतो. एखाद्या व्यक्तीला पूर्णतः किंवा अंशतः पाहता येत नाही किंवा तेवढी दृष्टी सक्षम नसते, अशा व्यक्तीला आपण दृष्टीदोष असणे किंवा दृष्टीबाधित असणे असं म्हणतो, किंवा त्या अवस्थेला आपण दृष्टीबाधिता किंवा दृष्टीदोष असं म्हणत असतो. म्हणजे काय, ज्याची चष्म्याची तपासणी करून किंवा ऑपरेशन करून केल्यानंतर ही दृष्टी पूर्ववत किंवा सामान्य होत नाही, अशा स्थितीला दृष्टीबाधिता किंवा दृष्टीदोष म्हणतो. आपल्या आसपास, आपल्या अवतीभोवती देखील असे आपण अनेक व्यक्तींना बघत असाल, आपल्या संपर्क येत असेल, आपल्या नातेवाईकांमध्ये असेल, मित्रपरिवारांमध्ये किंवा आपण राहतो त्या ठिकाणामध्ये देखील असे अनेक व्यक्ती आपल्याला आढळून येत असतात. तर पूर्वी काय व्हायचं, अशा व्यक्तींना एका सहानुभूतीच्या नजरेनं बघायचं. कारण काय, तर बिचारा किंवा अंधश्रद्धा पाळली जायची, किंवा मग जन्मीचं पाप वगैरे ह्या अशा संकल्पना फार पूर्वीपासून रूढ होत्या. पण आता दिवसेंदिवस यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. यामध्ये अनेक दृष्टीबाधित व्यक्ती स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत, स्वावलंबी होत आहेत, सर्वसामान्यांप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करीत आहेत आणि ह्यामध्ये ते पूर्णतः यशस्वी होत आहेत. आणि आपल्या उर्वरित क्षमतांचा आधार घेऊन ही व्यक्ती स्वतःला समाजामध्ये सिद्ध करत आहेत. तर दृष्टीबाधितेच्या तीव्रतेनुसार प्रमुख 3 प्रकार आहेत. तर दृष्टीबाधित, अंध, ब्लाइंड, आपण एकच जरी बोलत असो, एकच म्हणत असो, तरी पण ह्यामध्ये देखील मुख्य 3 प्रकार पडतात. प्रमुख प्रकार कोणते आहेत? एक तर पूर्णतः दृष्टीबाधित, पूर्णतः अंध, टोटली ब्लाइंड. दुसरा प्रकार आहे मंद दृष्टी, लो व्हिजन, आणि तिसरा प्रकार आहे रंग अंधत्व. तर आपल्याला नावावरूनच लक्षात येत आहे पूर्णतः अंध, ज्यांना थोडीही दृष्टी नाही किंवा दृष्टीची तीव्रता 3.6 पेक्षा देखील कमी आहे, अशी व्यक्ती म्हणजे पूर्णतः अंध व्यक्ती होय, पूर्णतः दृष्टीबाधित. दुसरा नंबर आहे मंददृष्टी. मंददृष्टी म्हणजे काय, ज्याची दृष्टी तीव्रता ही 6.60 पेक्षा कमी आहे. ज्याची दृष्टी तीव्रता 6.60 किंवा त्यापेक्षा अधिक आहे, 6.60 आहे, अशी व्यक्ती ही सामान्य व्यक्ती, किंवा 6.60च्या पुढील दृष्टी तीव्रता असणारी व्यक्ती ही मंददृष्टी व्यक्ती किंवा मंददृष्टीबाधिता ह्या प्रवर्गामध्ये मोडतात. ह्यांना दिसतं पण कमी प्रमाणात. ह्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला ह्यामध्ये काही लोकांना अतिप्रकाश असला तरीही त्रास होतो. काही लोकांना मंद प्रकाशामध्ये व्यवस्थित बघणं शक्य होत नाही, अशी व्यक्ती ही मंददृष्टी ह्या प्रवर्गात येत असते. तिसरा प्रकार आहे रंग अंधत्व. अशी व्यक्ती का ज्यांना दिसतं, सर्व वस्तू वगैरे दिसतात, सर्व सामान्य व्हिजन, सामान्य दृष्टी आहे, पण ह्यांना रंगांची ओळख होत नाही, किंवा कुठले तरी 2 किंवा 3 रंग ही ओळखायला जमत नाहीत, किंवा 3 पेक्षा अधिक रंग ही निर्माण होते, समस्या निर्माण होते. हे एक दृष्टीबाधितेचा प्रकार आहे मूळ. आणि हा एक बघायला गेलं तर तसा खूप गंभीर प्रकार आहे. कारण सर्वसाधारण आपण जीवन व्यतीत करताना बघतो का अनेक व्यवहार आपल्याला हे रंगांवर आपण आधारित असतात, ज्यामध्ये की सिग्नल यंत्रणा आहे. हे एक उदाहरण घेऊ शकतो आपण. सिग्नल यंत्रणा हे पूर्णतः रंगांवर डिपेंड असते, रंगांवर अवलंबून आहे. अशा वेळेला यांना खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागतं. आणखी एक सर्वसामान्य समाजामध्ये आपण आणखी एक समस्या बघतो, आपणही अनुभवली असेल, की
अनेक व्यक्तींना दिवसा तर व्यवस्थित दिसतं, सुरळीत असतं त्यांचं, पण रात्रीच्या वेळेला त्यांना दिसण्यास खूप मोठा अडथळा निर्माण होतो. अंधार जसा जसा वाढत जातो तसं तसं ह्यांचं दिसणं कमी होतं आणि थोड्या वेळानंतर बंद होऊन जातं. तर ह्याला आपण एक रात आंधळेपणा म्हटलं जातं किंवा रात अंधत्व देखील असं म्हणतात. हा एक प्रकार आहे दृष्टिबाधितेमधला. अनेक दिवसांचा माझा हा मानस होता, मी स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुरू करावं ज्यामध्ये दृष्टिबाधितांविषयीची सर्व माहिती द्यावी, ही माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती, की ज्यामध्ये मी आज हा पहिला व्हिडिओ खूप विचारपूर्वक अपलोड करीत आहे. तर तेव्हा सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे लक्षवेध आणि माझं नाव आहे लक्ष्मण शिंदे. तेव्हा आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा. इथून पुढे त्यांचं शिक्षणाबाबत माहिती घेणे, ते शिकतात कसे, आमची लिपी कशी आहे, भाषा कशी आहे, दैनंदिन कामकाज कसं केलं जातं आणि ह्या व्यतिरिक्त अनेक विषयांना हात घालायचा आहे या चॅनलच्या माध्यमातून. तेव्हा तुम्हा सर्वांचं सहकार्य आणि पाठिंबा कायम ठेवा आणि ह्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तुमचे अभिप्राय देखील मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.